नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीपत गोपाळकडे बघत हसायला लागतो. तेव्हा गोपाळ रागाने श्रीपतला म्हणतो की जे खूप हसतात ना त्यांना रडायला पण लागतं, माहिती नाही आहे का तुला? तेव्हा श्रीपतला खूप राग येतो आणि तो गोपाळला म्हणतो की मला रडवणार आहेस का तू? तेव्हा गोपाळ म्हणतो की हो, खूप म्हणजे खूप रडायला लागणार आहे तुला. तेव्हा श्रीपत आश्चर्याने गोपाळला म्हणतो की बाबा, तुझा जीव पणाला लागलाय, तिकडे तुझा बाबा फोन उचलत नाहीये आणि हे असं बोलल्यामुळे माझं डोकं फिरू शकतं. ही अशी पॅनिक सिच्युएशन असली की नाही एक्स्ट्रा बोलायचं नाही हां, असं म्हणत तो गोपाळला चाकू दाखवतो आणि म्हणतो की याचा वापर केल्यावर काय होतं माहिती आहे ना? हे बघ, मुकुट नाही आला म्हणजे तुझ्या बाबांनी नाहीच दिला तर, आणि माझी मुकुट आणि माझी गाठ नाही, पण हा चाकू आणि तुझी गाठ लागणार बघ. तेव्हा गोपाळ मात्र त्या चाकूकडे खूप रागाने बघत असतो. आता ज्याला भीती वाटेल तो गोपाळ कसला. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर उभी असते आणि ती विठुरायाला म्हणते की विठुराया, अरे गोपाळ, तुला कशाला काय सांगायला लागतंय? तुला तर सगळंच माहिती आहे ना? अरे गोपाळ डेंजरमध्ये आहे रे. तो खोटा श्रीपत काका, त्यांनी त्याला किडनॅप केलंय. अरे तो ना एक नंबरचा हावरट आहे. त्याला काय काय पाहिजे असतं, पैसा, जमीन, आणि त्याला हे जर सगळं पाहिजे होतं तर त्याने मला का नाही किडनॅप केलं? गोपाळलाच का केलं? विठुराया, अरे आता तूच काहीतरी कर रे बाबा, गोपाळला या सगळ्यातून सोडव. असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करून जायला लागते. आता तितक्यात तिचं लक्ष तिथेच असणाऱ्या एका बॉक्सकडे जातं. तेव्हा इंदू त्या बॉक्सकडे बघत म्हणते की मुकुट इथे, असं म्हणून ती आश्चर्याने त्या बॉक्सकडे बघायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी काही माणसं घेऊन गोपाळला शोधण्यासाठी आलेले असतात. आता त्यांना तिथे एक पडकी खोली दिसते. तेव्हा अंताजी आणि बाकीचे सगळं एका झाडामागे लपून बघायला लागतात की काही दिसतंय का. आता तेव्हाच तिथे श्रीपत आणि त्याचे गुंड त्या खोलीतून बाहेर येतात. तेव्हा अंताजी त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन माणसांना पाठच्या साईडने जायचा इशारा करतात. तर दोघांना तिथेच थांबून श्रीपतकडे लक्ष द्यायला सांगतात. आता श्रीपत तिथेच उभा असतो आणि तो कोणाला तरी फोन लावून बोलायला लागतो. आता याचाच फायदा घेऊन अंताजी आणि त्यांच्यासोबत असणारी दोन माणसं हळूहळू पाठच्या दिशेने जायला लागतात. तर इकडे आतमध्ये गोपाळ खूपच वैतागलेला असतो. तितक्यात त्याच्या चेहऱ्यावरती उजेड पडतो. तेव्हा गोपाळ त्या उजेडाच्या दिशेने बघायला लागतो. तर त्याला खिडकीमध्ये अंताजी उभे असलेले दिसतात. आता त्याच्या काकाला तिथे बघून गोपाळ खूप खुश होतो. आता अंताजी खिडकीमधून आत येतात आणि गोपाळला सोडवायला लागतात आणि म्हणतात की गोप्या, अरे काळजी करू नकोस, तुझा अंता काका जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काही होणार नाही, असं म्हणून ते गोपाळला सोडवायला लागतात. आता गोपाळच्या हातापायाला बांधलेली दोरी सोडवल्यावर दोघेही खूप इमोशनल होतात आणि एकमेकांना मिठी मारतात. आता अंताजी गोपाळला म्हणतात की इथे कोणी यायच्या आधी चल लवकर, असं म्हणून ते गोपाळला खिडकीमधून बाहेर घेऊन जातात. आता गोपाळ सुखरूप बाहेर आलेला असतो. आता अंताजी, गोपाळ आणि अंताजी सोबत असणारी माणसं घरी जाण्यासाठी पळत जाणारच तितक्यात गोपाळ खूप शॉक होऊन बघायला लागतो. तर समोरून इंदू हातात मुकुट घेऊन श्रीपतच्या दिशेने धावत असते. हे बघून गोपाळ खूपच शॉक झालेला असतो. आता अंताजींचं लक्षसुद्धा इंदूकडे जातं. ते सुद्धा खूपच शॉक होऊन इंदूकडे बघायला लागतात. तर गोपाळला खूप वाईट वाटत असतं आणि गोपाळ इंदूला आवाज देत पळायला लागतो. तर अंताजी घाबरून गोपाळला म्हणायला लागतात की अरे गोप्या, थांब गोप्या. तेव्हा गोपाळ म्हणतो की काका, काका इंदी, असं म्हणून तो खूप रडायला लागतो. तर इकडे इंदू हातामध्ये मुकुट घेऊन श्रीपतच्या दिशेने धावतच येत असते. आता श्रीपतचं लक्षसुद्धा अचानक इंदूकडे जातं. तेव्हा श्रीपतसुद्धा आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतो. आता इंदू श्रीपत समोर येऊन तो मुकुट घेऊन त्याच्याकडे बघायला लागते. तर इकडे गोपाळ, अंताजी आणि त्यांच्यासोबत असणारी माणसंसुद्धा हे सर्व बघत असतात. आता गोपाळला खूप वाईट वाटत असतं आणि तो खूप रडत असतो आणि तो म्हणतो की काका इंदू. तेव्हा अंताजी गोपाळला शांत करत म्हणतात की गोप्या थांब. आता श्रीपत इंदूला म्हणतो की तू. तेव्हा इंदू म्हणते की गोपाळ कुठे आहे? तेव्हा श्रीपत इंदूला सांगतो की आहे गोपाळ, पण तू एकटीच इकडे आहेस हा, काय आहे याच्यात? तेव्हा इंदू सांगते की मुकुट आहे आणि विचारते की गोपाळ कुठे आहे? तेव्हा श्रीपत म्हणतो की मुकुट, आणि तो खूप हसायला लागतो आणि म्हणतो की अरे तो व्यंक्या आहे का भिताड आहे? 25 लाखांचा रत्नजडीत मुकुट घेऊन हिला एकटीलाच पाठवले का त्याने? एकतर ते मूर्ख आहे, नाहीतर कुठेतरी पाणी मुरतंय. तर इकडे गोपाळ आणि अंताजी हे सर्व बघत असतात. गोपाळला इंदूकडे बघून खूपच वाईट वाटत असतं आणि तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अंताजीने गोपाळला पकडून ठेवलेलं असतं आणि ते म्हणत असतात की गोप्या ऐक माझं. तर इकडे आता श्रीपत इंदूला म्हणतो की बाळा बघू तो मुकुट. तेव्हा इंदू म्हणते की नाही, आधी गोपाळला द्या, मगच मी मुकुट देणार. तेव्हा श्रीपत म्हणतो की अरे बाळा, मला बघायला पाहिजे की तो खरा आहे की खोटा आहे. तेव्हा इंदू म्हणते की खरा आहे. आता श्रीपत इंदूला म्हणतो की जा, देत नाही, जा. इंदू आता म्हणायला लागते की गोपाळला द्या ना
हो. आता हे बघून अंताजी गोपाळला म्हणतात की गोप्या, बघितलंस, तुझा जेवढा जीव या काकावर आहे ना, तेवढाच या पोरीचा तुझ्यावर आहे. हिची साथ कधीच सोडू नको. तर इकडे श्रीपत इंदूला म्हणत असतो की दे बाळा दे, मी आधी बघतो की मुकुट खरा आहे की खोटा. तेव्हा इंदू श्रीपतला तो मुकुट द्यायला लागते. तेव्हा श्रीपत इंदूच्या हातातून मुकुट हिसकावून घेतो आणि इंदूला सुद्धा खेचतो आणि तिच्या हाताला पकडतो आणि म्हणतो की मुकुटसुद्धा मिळाला आणि इंद्रायणी नावाचा हिरासुद्धा. तर हे बघून गोपाळ खूप घाबरतो आणि जोरात ओरडायला लागतो की इंदे इंदे. आता गोपाळचा आवाज ऐकून इंदू खूप आश्चर्याने इकडे तिकडे बघायला लागते. तर गोपाळ तिकडून धावत येत असतो. आता धावत येत असताना इंदूला दिसतो. तेव्हा इंदूसुद्धा खूप शॉक होते. आता गोपाळ म्हणत असतो की आमच्या इंदूला परत दे. आता श्रीपतची माणसं पटकन इंदूला पकडतात आणि गोपाळ धावतच येऊन इंदूला पकडणार तितक्यात श्रीपत गोपाळला पकडतो. तेव्हा अंताजी बाहेर येतात. आता श्रीपतवरती काठी उगारतात. तेव्हा श्रीपत म्हणतो की मारून टाके ना ह्याला, आधीच सांगतो तुला, असं म्हणून तो गोपाळच्या गळ्याभोवती हात आवळतो. तेव्हा अंताजी श्रीपतला म्हणतात की हे बघ, त्याला लागेल आणि जर का गोपाळला काही झालं ना तर तुझं काही खरं नाही, सांगून ठेवतोय, सोड त्याला. आता यावर श्रीपत अंताजींना म्हणतो की मागं व्हायचा आणि ती काठी टाक. तेव्हा अंताजी गोपाळसाठी काठी बाजूला टाकून देतात. तर इकडे श्रीपतच्या गुंडांनी इंदूच्या गळ्याभोवती कोयता धरलेला असतो, तर श्रीपतने गोपाळच्या गळ्याभोवती चाकू धरलेला असतो. आता अंताजी गोपाळला म्हणतात की गोप्या, तुला काही होणार नाही, काळजी करू नको, मी आहे ना मी. आणि ते मुकुटाकडे बघायला लागतात. आता श्रीपत म्हणतो की आता गोपाळ, मुकुट आणि सोन्याची खाण, इंद्रायणी सगळं माझ्याकडेच आहे, तुम्ही बसा दिग्रजकर सगळे बोंबलत. आणि तो त्याच्या माणसांना सांगतो की अरे मुकुट घ्या रे तो. तेव्हा अंताजी खूप रागाने श्रीपतकडे बघतात आणि त्याचं लक्ष नाहीये बघून त्याला पकडतात आणि गोपाळला बाजूला करतात. तितक्यात व्यंको महाराज पोलिसांना घेऊन येतात. आता पोलिसांना बघून श्रीपतचे गुंड तिथून पळून जातात. तर श्रीपतसुद्धा अंताजींना जोरात धक्का देऊन तिथून पळून जातो. तेव्हा सर्वजण त्या गुंडांकडे बघतच असतात. तर गोपाळ त्या सर्वांकडे बघत असतो. तर त्याच्या पाठीच अंताजी उभे असतात. आता गोपाळ त्यांच्याकडे बघतच असतो आणि तो खूपच घाबरलेला दिसतो. तर आपण पाहतो की अंताजी जोरात खाली कोसळतात. आता त्यांच्या पोटात श्रीपतने चाकू बोकसलेला असतो. आता गोपाळ अंताजींना असं कोसळताना पाहून खूप जोरात ओरडतो की काका. तेव्हा सर्वजण पाठी वळून अंताजींकडे बघायला लागतात. आता गोपाळ अंताजीकडे बघून खूपच रडायला लागतो. आता अंताजीसुद्धा गोपाळकडे बघायला लागतात आणि तिथेच जीव सोडतात. तर अशा प्रकारे श्रीपतने अंताजींचा खून करून अंताजींना मारून टाकलेलं असतं आणि अंताजींचा खूप दुःखद असा शेवट होतो. तर आता यानंतर लगेचच पुढचा सीन असा दाखवला गेला आहे की व्यंको महाराज अंताजींच्या फोटोसमोर बसलेले असतात आणि घरातील बाकीचे सुद्धा तिथेच असतात. आता गोपाळ आतमधून बाहेर येतो आणि तो सुद्धा त्या फोटोकडे बघायला लागतो आणि खूप इमोशनल होतो आणि तिथून जायला लागतो. तेव्हा व्यंको महाराज गोपाळकडे बघत म्हणतात की गोपाळ, अरे कुठे निघालायस आत्ता. तेव्हा गोपाळ म्हणतो की मी कुठे का जाऊ, कुणाला काय फरक पडणार आहे माझ्या जाण्याने. आणि व्यंको महाराजांना विचारतो की बाबा, तुमचं काय काम होतं का माझ्याकडे. तेव्हा व्यंको महाराज खूप भावूक होतात आणि म्हणतात की अरे, अंता काकांच्या अस्थी विसर्जित करायच्या आहेत ना. आणि रडत म्हणतात की माझा भाऊ गमावलाय रे. गोपाळ तर मोठ्या बाईसुद्धा इकडे खूप रडत असतात. आता गोपाळ व्यंको महाराजांना म्हणतो की बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आणि म्हणतो की तुमच्या भावासोबत तुमचा मुलगा देखील मेला. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात आणि गोपाळकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा आता व्यंको महाराज आणि शकुंतला उठून गोपाळजवळ येतात. आता व्यंको महाराज गोपाळला आश्चर्याने विचारतात की काय काय म्हणालास. तेव्हा गोपाळ खूपच इमोशनल होत आणि रडत म्हणतो की आजपासून आपलं बाप लेकाचं नातं संपलं. तेव्हा व्यंको महाराज खूप शॉक होतात आणि त्यांना काही बोलावं काहीच सुचत नाही. ते गोपाळला म्हणतात की गोपाळ, हे तू काय बोलतो आहेस रे. यावर गोपाळ म्हणतो की देवाची शपथ घेऊन सांगतो, खरं सांगेल, खोटं सांगणार नाही, असंच म्हणतात ना कोर्टात. आणि तो व्यंको महाराजांकडे बघून म्हणतो की फक्त यांच्या विश्वासासाठी देवाची शपथ, आमचं बाप लेकाचं नातं संपलं. जेव्हा मला यांची गरज होती तेव्हा यांनी काय केलं, त्यांच्या विठुरायाजवळ जाऊन त्याला कवटाळत बसले आणि माझा अंता काका आला मला वाचवायला, असं म्हणून तो खूप रडायला लागतो. आता गोपाळ यापुढे म्हणतो की आणि यांना माझ्या जीवापेक्षा विठुरायाचा मुकुट जास्त महत्त्वाचा वाटला. शकुंतला गोपाळला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तर ती म्हणते की गोपाळ, असं नाही आहे अरे. आता व्यंको महाराज रडत गोपाळला म्हणतात की अरे काय बोलतोयस तू, असं नाही आहे रे गोपाळ, तुझा जीवच माझ्यासाठी कायम मोठा आहे, होता आणि कायम राहील रे बाळा. अरे तो विठुरायाचा मुकुट होता, त्यावर मी कसा अधिकार सांगणार माझा.
तेव्हा गोपाळ रडत म्हणतो की मला वाचवायला माझा अंता काका आला आणि मला वाचवताच गेला. जर यांनी तो मुकुट पहिल्यांदाच दिला असता त्या श्रीपतला तर आज माझ्या अंता काकांची अस्थि विसर्जित करावी लागली नसती. यांच्यामुळेच गेला आहे माझा अंता काका. आता व्यंको महाराज गोपाळला समजावण्यासाठी त्याच्या जवळ जातात तर गोपाळ पटकन बाजूला सरकतो. तेव्हा व्यंको महाराज रडत म्हणतात की अरे काय बोलतो आहेस तू हे? अरे तुला वाचवण्यासाठीच तर पोलिसांना घेऊन आलो ना मी तिथे. तेव्हा गोपाळ शकुंतलाकडे बघत विचारतो की कधी आले हे? कधी आले? माझा काका गेल्यानंतर? माझा काका गेल्यावर आले ना हे? असं म्हणून तो स्वतःचे डोळे पुसतो आणि म्हणतो की बस झालं. नाही मी आता या माणसासोबत राहू शकत नाही. तेव्हा शकुंतला रडत गोपाळला समजवण्याचा प्रयत्न करत असते. गोपाळ अरे असं नको बोलूस. तेव्हा गोपाळ सांगतो की माझं निर्मला मावशीसोबत सगळं बोलणं झालंय. मी पुण्याला चाललोय मी, आणि ते पण कायमचं. माझं सगळं सामानसुद्धा पॅक आहे. मी उद्याच्या उद्या पुण्याला निघून जाणार आहे. तेव्हा व्यंको महाराज आणि शकुंतला गोपाळला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण गोपाळ काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो खूपच चिडलेला असतो. आता गोपाळ अंताजींच्या फोटोसमोर येतो आणि रडत म्हणतो की अंता काका तू नेहमी म्हणायचास ना रे, व्यंकोबाचे तत्व आणि आदर्श कोणी मेलं तरी बदलणार नाहीत. तसंच झालं रे काका, तू गेला पण यांचं तत्व आणि आदर्श नाही बदलले. आणि तो व्यंको महाराजांकडे बघून म्हणतो की बाबा जिंकला, बाबा तुम्ही जिंकला, तुमचा आदर्शवाद जिंकला, पण तुम्ही तुमच्या भावाला आणि तुमच्या मुलाला कायमचं गमावलं, लक्षात ठेवा हे. असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. नारायणी त्याला समजावण्यासाठी त्याच्या मागे जाते. तर आता व्यंको महाराज निराश होऊन रडत तिथेच खाली बसतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ बोलत असतात. आता इंदू गोपाळला म्हणत असते की गोपाळ तू व्यंको महाराजांसोबत कशाला भांडलास रे? यावर गोपाळ शांतपणे म्हणतो की हे बघ इंदे, मला या विषयावर बोलायचं नाहीये. तेव्हा इंदू म्हणते की अरे पण आपल्या घरावर काय परिस्थिती आली आहे आणि तू व्यंको महाराजांसोबत भांडतो आहेस का? यावर गोपाळ म्हणतो की इंदे तुला सांगितलं ना मी, मला या विषयावर बोलायचं नाहीये. जर तू परत या गोष्टीवर बोललीस ना तर मी आत्ताच्या आत्ता निघून जाईल पुण्याला. असं म्हणून तो हळूहळू गळ्यातील एक माळ काढायला लागतो. तेव्हा इंदू रडत म्हणते की अरे पण तू असा पुण्याला अचानक का चालला आहेस? भांडण आहे ठीक आहे, पण तू त्याच्यासाठी आम्हाला इकडे सोडून जाणार पुण्याला, हे चुकीचं आहे रे. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदे माझं हे पहिल्यापासूनच ठरलं होतं. यावर इंदू रडत म्हणते की पण तू मला म्हणाला होता की मी आता पुण्याला कधीच जाणार नाही म्हणून. तेव्हा गोपाळ म्हणतो की हे बघ इंदे, काळाप्रमाणे गोष्टी बदलतात. तेव्हा इंदू म्हणते की मग काळाप्रमाणेच तुझं पुण्याला जाणं सुद्धा रद्द होऊ शकतं ना. यावर गोपाळ ठामपणे म्हणतो की नाही, कधीच नाही, मी पुण्याला चाललोय म्हणजे चाललोय आणि हे माझं फिक्स आहे. असं म्हणून तो रागाने उठून तिथून जायला लागतो. तेव्हा इंदू खूप इमोशनल होते आणि त्याला आवाज देऊन थांबवते आणि रडत म्हणते की गोपाळ तू परत येशील ना? यावर गोपाळ म्हणतो की नाही, मी इथून जातो आहे ते इथे परत कधीच न येण्यासाठी. तेव्हा इंदू रडत म्हणते की अरे पण आपण. तेव्हा गोपाळ मोठ्यानं म्हणतो की हे बघ इंदे, या विठूच्या वाडीतील आपली ही शेवटची भेट. तुला जर मला भेटायचं असेल तर तू पुण्याला ये, आपण तिकडे भेटूया. पण मी परत कधीच या विठूच्या वाडीत, या वाड्यात, या मंदिरात, या जमिनीवर कधीच नाही येणार. मी इथून चाललो आहे ते पण कायमचं. असं म्हणून तो तिथून रागाने निघून जातो. तेव्हा इंदू खूप रडायला लागते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर हात जोडून उभी असते. ती रडत विठुरायाला म्हणते की असा असतो का बेस्ट फ्रेंड? सगळ्यात जवळचा मित्र असा वागतो का? त्याच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीसोबत दिसतंय ना तुला हे सगळं विठुराया? तुला समजतंय ना? मग तू का नाही करत काहीच? परीक्षा घेतोय ना माझी? अरे का घेतोय? कशासाठी घेतोय? आधी ज्या परीक्षा घेतल्या त्या परीक्षांमध्ये मी पास झाले ना, त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे ना तुला? अरे एकावर एक संकट येतच राहिले रे विठुराया. मला माहिती आहे मी आज जरा जास्तच बोलते आहे तुला, कारण आता तुझं पण फार झालंय. बोलण्याशिवाय दुसरा काही मार्गच ठेवला नाहीस तू माझ्याकडे. वाटत होतं हे दुःख आत्ता थांबेल, नंतर थांबेल, पण थांबतच नाही आहे रे. तुला शक्य असून तू थांबवत नाही आहे ना. माझं काय चुकलं आहे रे? सगळे मला सोडून जात आहेत, सगळे. असं म्हणून ती खूप इमोशनल होते. आधी माझ्या आईबाबांना बोलावून घेतलं तू तुझ्याकडे, तेव्हा पण मी काहीच बोलले नाही. आणि आता अंता काकांना पण घेऊन गेला तू, आणि गोपाळसुद्धा घर सोडून जाणार आहे रे. तुला माहिती आहे ना, गोपाळने एकदा
ठरवलं की ठरवलं, तो कोणाचंच ऐकत नाही. त्याचं मन आता तूच बदलू शकतो. काहीतरी कर रे विठुराया, काहीतरी कर, नाहीतर मी इथून जाणारच नाही. आता तितक्यात बाळंभट तिथे येतात आणि इंदूला तिथे बघून म्हणतात की इंदू बाळा, अगं एवढ्या सकाळी सकाळी मंदिरामध्ये काय करते आहेस? यावर इंदू काहीच बोलत नाही. आता बाळंभट इंदूकडे बघून म्हणतात की इंदू, अगं एवढं तल्लीन होऊन विठुरायाकडे काय मागते आहेस? तेव्हा इंदू सांगते की गोपाळ घर सोडून जाऊ नये म्हणून मी देवाला प्रार्थना करते. यावर बाळंभट इमोशनल होत इंदूला सांगतात की अगं पण इंदू बाळा, गोपाळ महाराज तर निघाले गं, मी आत्ताच त्यांना रिक्षा स्टँडकडे जाताना पाहिलं. हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि धावतच रिक्षा स्टँडकडे जायला लागते. आता तर इकडे गोपाळ निघालेला असतो. आता इंदू मागून गोपाळला आवाज देत असते, मात्र गोपाळ इंदूचं काही न ऐकता रिक्षामध्ये बसून तिथून निघून जातो. इंदू रिक्षामागे धावतच असते आणि गोपाळला आवाज देत असते. गोपाळसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो आणि तो सुद्धा खूप रडत असतो, पण त्याला थांबण्याची अजिबात इच्छा नसते. तर इंदू इकडे रिक्षामागे धावत गोपाळला आवाज देत असते, पण गोपाळची रिक्षा पुढे निघून जाते आणि गोपाळ कायमचा पुण्याला निघून जातो. तर इंदू गोपाळसाठी घेऊन आलेली तुळशीची माळ आणि अबीर बुक्का बघून खूप इमोशनल होते आणि खूप रडायला लागते आणि ती रडतच माघारी फिरते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, अरे पाठीराखा आहेस ना तू? इंदू रडत असते तेव्हा जणू काही विठुरायाच इंदूला धीर देण्यासाठी विठू पंढरपूरकर म्हणून इंदूजवळ येतो आणि इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत विचारतो की काय झालं बाळा? आता इंदू त्याच्याकडे बघून म्हणते की विठू, तू इकडे असा अचानक कसा काय आलास? तेव्हा विठू म्हणतो की तू आठवण काढलीस ना, मग आलो. यावर इंदू रडत म्हणते की मग एवढे दिवस कुठे होतास तू? तेव्हा विठू म्हणतो की इथेच होतो बाळा, तुझ्याजवळ. तेव्हा इंदू रडत म्हणते की नव्हता तू, तुला माहिती आहे का गोपाळ घर सोडून गेला, तो मला न भेटताच गेला. मी त्याला म्हणाले होते की मी तुझ्यासाठी अबीर बुक्का घेऊन येते, तुळशीची माळ घेऊन येते, तरी पण तो नाही थांबला, गेला. मेन माणसाशी असं कोणी वागतं का? मी बेस्ट फ्रेंड आहे ना त्याची, मग असं कोणी वागतं का बेस्ट फ्रेंडशी? मी आता कधीच बोलणार नाही त्याच्याशी, असं म्हणून ती तिथून बाजूला जाते. आता विठू इंदूजवळ येतो. आता तेव्हा इंदू रडत म्हणते की असं अचानक काय झालं त्याला? असं कोणी घर सोडून जातं का? व्यंकू महाराजांबद्दल त्यांनी मनात राग धरला आहे आणि म्हणाला की मी त्यांच्यासोबत कधीच नाही बोलणार. स्वतःच्या बाबांसोबत कोणी असं वागतं का? इथे अंता काका गेले म्हणून आदू रडत बसला आहे, नारायणीताई रडते आहे, शकुंतला काकी सैरभैर झाले आहे, एकदम संकट आले रे आमच्या घरावर. तुला माहिती आहे का आमची शाळा पण बंद झाली आहे आणि व्यंकू महाराज काहीच बोलत नाहीत, एकदम मौनातच गेले आहेत ते. मग हे सगळं कोण सांभाळणार? कोण आधार देणार आहे या सगळ्यांना? तेव्हा विठू शांतपणे म्हणतो की तू. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की मी? अरे मी तर किती लहान आहे. तेव्हा विठू म्हणतो की मग व्हा मोठे, मुंगी साखरेचा रवा किती दिवस चालणार आहे बाळा? प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी मोठं व्हावंच लागतं, तुलाही व्हावं लागेल. या घराची, या विठूच्या वाडीची जबाबदारी तुझ्यावरच आहे, मेन आहेस ना तू, मग घे जबाबदारी आणि घाबरायचं नाही. संकटासमोर असं ठामपणे उभं राहायचं आणि दोन्ही हात करायचे त्याच्याशी. तू हो पुढे, हा विठुराया कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. असं म्हणून ते दोघेही जायला लागतात आणि आज आपल्या छोट्या इंदूचा प्रवास इथेच संपतोय, पण त्याच्यासोबतच मोठ्या इंदूचा नवा प्रवास सुरू होतोय. मी तर छोट्या इंदूला खूप मिस करणार आहे आणि तुम्ही कराल ना इंदूला मिस? आता इथून मोठ्या इंदूचा प्रवास चालू होतोय. तर आता एका ठिकाणी लहान मुलं क्रिकेट खेळत असतात. तेव्हाच त्यातील एक मुलगा म्हणतो की पोरींना बॅटिंग जमत नाही, त्यामुळे हिला ना हळूच बॉल टाका. आता हे ऐकून इंदू त्यांच्याजवळ, म्हणजे आपली मोठी इंदू त्यांच्याजवळ येते आणि विचारते की कोण दीड शहाणा म्हणाला की पोरींना बॅटिंग येत नाही म्हणून? मी पोरगी आहे तरीसुद्धा आमच्या फंटा गँगची मी मेन बॅट्समन होते बरं का. तेव्हा तो मुलगा म्हणतो की तुम्ही फेकणार आणि आम्ही झेलणार काय? यावर इंदू म्हणते की आता याला आपण नाही, आपली बॅट उत्तर देईल. असं म्हणून ती क्रिकेट खेळायला लागते. आता तिला क्रिकेट खेळताना पाहून सर्वच मुले खूप शॉक होतात. आता आपली इंदू मोठी झाली असली तरीही ती अशीच आहे आपल्या विठुरायाच्या छायेखाली, कारण तो तिचा कायम पाठीराखा आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.